देखो ना गाइस, ये क्या हो गई? किसी की नजर लग गई या क्या हो गई? क्या हो गई ये? हॅलो एव्हरीबडी, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सगळे? आम्ही एकदम मजेत आहोत. आणि जस्ट मी स्पृहाला दवाखान्यातून घेऊन आली आहे. तब्बल 5 दिवस ती ॲडमिट होती. आणि आज तिला आम्ही घरी घेऊन आलो. आज फ्रायडे नाईट आहे, फ्रायडेचा आता इव्हिनिंग आहे. घेऊन आलो आहोत आम्ही घरी. आणि आम्ही दोघं पण लिटरली थोडेसे असे हे झालेले. फ्रायडे नाही म्हणताना, आज सॅटर्डे नाईट आहे. आत्ता घेऊन आलो आम्ही तिला, म्हणजे मंडे नाईटपासून तर ती आतापर्यंत ॲडमिट होती. तिला निमोनिया झाला होता आणि त्याच्यामुळे ॲडमिट होती ती. आता घरी घेऊन आलो आहे. आता ती खूप छान आहे, ओके आहे. पण मला खूप थकवा आला आहे, बिकॉज माझी झोपच झाली नाही. मला तिची केअर करण्यासाठी कंटिन्यू जागावं लागत होतं. माझी झोप होत नव्हती. मला असं खूप असं ना अपचनचा त्रास व्हायला लागला आहे. मी 1-2 रात्री ते जेवणही केलं नाही, तरी पण मला हा त्रास होतो आहे. बघू आता हळूहळू हो रिकवर आणि चालते पुढे. आता बघूयात. आज सॅटर्डे असल्यामुळे आज उपवास होता माझ्या मिस्टरांचा. त्यांना साबुदाणा खिचडी वगैरे बनवली होती, साबुदाणा खीर वगैरे बनवली होती. आम्ही सगळ्यांनी तीच खाल्ली. स्पृहाला थोडे पोहे दिले होते सकाळी, तिने पोहेच खाल्ले. आता मला स्वयंपाकाची तयारी करावी लागणार आहे. आता टायमिंग झाला आहे ॲक्च्युली, आय कांट सी हिअर. तर किती वाजले, लेट मी चेक इट. ठीक आहे, 6:10 झालेत. 5:30ला निघालो होतो आम्ही हॉस्पिटलमधनं आणि आता घरी आलो आहोत. तर लेट्स सी. घर माझं खूप अस्ताव्यस्त पडलेलं होतं आणि माझी आई आली होती माझ्याकडे स्पृहाला बघण्यासाठी, आई वडील. त्याच्यामुळे माझ्या आईने बऱ्यापैकी घरामध्ये आवरून ठेवलं आहे. त्याच्यामुळे मला घर जरा क्लीन वाटतं आहे. आणि नाहीतर सोफ्यावर बसायला पण जागा नव्हती, का पसारा पडलेला होता. एनिवेज, आता मी घरी आली. आता रिकवर हो, सगळं आवरू. लाइफ तो चलती रहती है भाई, रुक के तो नहीं जाती. चला तर मग आता पुढे काय काय होतं दाखवते तुम्हाला. टिल देन स्टे ट्यून. तर आता मी पाणी ठेवलं आहे, पाणी आता उतरवते. आणि तिला आंघोळ घातल्याशिवाय मी हे करणार नाही. आम्ही सगळीच आंघोळ करणार आहोत. आता 1 बाय 1 सगळेजण आंघोळ करतो मस्तपैकी, बिकॉज हॉस्पिटलमध्ये खूप बॉडी पेन होतं, थकायला होतं आणि तिथं बसूनच राहावं लागतं. पण तरी पण खूप थकायला होतं आणि मला तर फार झालं यार. मी फार थकली आज. माझा चेहरा तुम्ही बघू शकता की मला पण खूप अशक्तपणा आला आहे. मी तिथे 2 IV लावल्या माझ्यासाठी. मला असा विकनेस होता आणि खाणं पिणं ओके होतं, बट तरी पण मला खूप त्रास झाला. आणि आता मी जरा ओके आहे. आता तिच्यासाठी पाणी उतरवते आणि तिला आंघोळ घालते. तर आज आम्ही बनवला आहे, आता नेक्स्ट डे. आता हे संडे. तर हे बघा, मी आज काय बनवलं, कोथिंबीरच्या वड्या बनवायच्या मला. हे असे मुटके बनवले होते, जे की स्टीम होऊन, आता हे बघा इथे बघा, हे आता स्टीम होऊन प्रॉपरली थंड झालेले आहे. आणि ते मी आता इथे तळणार आहे. थोडं तेल कमी आहे, तर टाकून घेते. तेल पडलं, तेलात पाणी पडले वाटतं, तर होत आहे. कमी पडणार होतं म्हणून मी आता तेल टाकून घेते. तेल टाकून घेतलेलं आहे, टाकू देते. आणि आता मी असे फाईनली नाही म्हणता ना, थोडंसं गॅपमध्ये ना असे सर्क्युलर चॉप राहील त्याचा. हे बघा, अशा प्रकारे जवळ घेणं. तर अशा प्रकारे गोल गोल असं चॉप करून घ्यायचं. आणि आयदर तुम्ही शालो फ्राय करू शकता किंवा तुम्ही डीप फ्राय करू शकता. आम्ही डीप फ्राय करणार आहोत. डीप फ्राय करूनच आवडतं म्हणून. शालो फ्राय पण खूप छान लागतं. ज्याला कमी ऑइल यूज करायचं आहे तो शालो फ्राय करू शकतो. हे बघा, खूप सुंदर आहे. आता अशा प्रकारे मी सगळेच असे कट करून घेणार आहे. आणि तेल तापलं की तेलामध्ये सोडून द्यायचे आणि त्याला असं ब्राऊन कलर होईपर्यंत तळू द्यायचं मस्तपैकी. जेव्हा जेव्हा कोथिंबीर माझ्या घरी जास्त येते, मी हा मेनू बनवते, बिकॉज कोथिंबीर सुकूनही जाते तशी पण आठवडाभर. त्याच्यापेक्षा तिचा पटकन यूज केलेला बरा. तुम्ही बघू शकता
तेल तापलंय का बघू, थोडंसं किंचित काहीतरी टाकून. आता तेल तापलंय हे बघू शकता तुम्ही. मी टाकते त्याच्यामध्ये. तेलात सोडते मी, जास्त नाही, याच्यामध्येच मापातच सोडते. आणि इकडे बघा, हे तेच मुटके आहे जे मी ग्रेव्हीमध्ये बनवले. ही ग्रेव्ही ना शेंगदाणा आणि हिरवी मिरचीची ग्रेव्ही आहे. यू वुड से, आपण झिरकं म्हणतो, आमच्याकडे झिरकं म्हणता याला. तुम्ही बघा काय, हिरवी मिरची आणि शेंगदाणा भाजून दळून अशी करतो. त्याच्यामध्ये हे मी शिजायला टाकले होते, हे बघा. आणि इकडे बनल्या आहे बाजरीच्या भाकरी. बाजरीच्या भाकरी सोबत ही ग्रेव्ही खूप छान लागते. इकडे हे काय होतं, हे बघा होतंय. हे लाल याच्यामुळे दिसत आहे बिकॉज मी याच्यामध्ये ना रेड चिली टाकली, कारण माझी ग्रीन चिली एवढी स्पायसी नव्हती, त्याच्यामुळे मी रेड चिली टाकली आहे. आणि हे नुसतं खायला पण आवडतं आम्हाला, आणि फिक्कं असलं का ते जात नाही जास्त तोंडामध्ये. त्याच्यामुळे म्हटलं मग जरा स्पायसी करूयात. आणि हे स्पायसी केलं आहे आणि ते तिकडचं ग्रीन चिलीमध्ये केलं आहे. कोथिंबीरीच्या वड्या खायला. नाव शी इज फिलिंग वेल नाव. बघू शकता, नको ती जीप मध्ये घ्या. चला तर मग आता आम्ही जेवण करून घेतो. सगळ्या तळून झाल्यानंतर. टिल देन स्टे ट्यून. बघू शकता, ही झाली आहे प्लेटिंग. या सगळे जेवायला. मस्त खा आणि स्वस्त राहा आमच्यासारखे.